नमस्कार मित्रहो, क्रिएशन वरती आपलं स्वागत आहे। आजचा आपला विषय असणार आहे आधार कार्ड लिंक टू बँक अकाउंट, सीडिंग लिंक्स त्याला म्हटलं जातं। तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे की कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ओपन त्या ठिकाणी ती वेबसाईट जी आहे ती करायची आहे। जसं की तुम्ही स्क्रीनवरती आल्यानंतर बघताय त्याप्रमाणे त्या ठिकाणी गुगल सर्च इंजिनवरती तुम्हाला लिंक सर्च करायची आहे आणि सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी जी काय वेबसाईट आहे ती ओपन झालेली आपल्याला पाहायला मिळते। आता त्या ठिकाणी खालती थोडंसं आपण बघू शकतो, या ठिकाणी 6 ऑप्शन दिलेले आहेत। तर ते 6 ऑप्शनपैकी दुसरा जो ऑप्शन आहे 2 नंबरचा कंझ्युमर असा दिलेला आहे, त्यावरती आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। आणि ज्या वेळेला आपण कंझ्युमरवरती क्लिक करतो त्या ठिकाणी पुढचं जे पेज आहे त्या ठिकाणी ओपन व्हायला सुरुवात होईल। आता जसे की तुम्ही स्क्रीनवरती बघताय तसं त्याप्रमाणे त्या ठिकाणी कंझ्युमरवरती आपण क्लिक केलेलं आहे आणि पुढचं जे पेज आहे त्या ठिकाणी ओपन होत आहे। आता ओपन झाल्यानंतर डाव्या बाजूला त्या ठिकाणी 2 नंबरचा जो ऑप्शन आहे आधार सीडिंग आणि डीसीडिंग, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जो काय फॉर्म आहे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग आणि डीसीडिंग त्या ठिकाणी ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर खालती एंटर युअर आधार नंबर असं सांगितलेलं आहे। जो 6 अंकी आपला आधार नंबर आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि पुढं त्या ठिकाणी रिक्वेस्ट फॉर आधार सांगितलेलं आहे। आता आपण काय करणार, त्या ठिकाणी सीडिंग डीसीडिंग असा दिलेला आहे, तर सीडिंगवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर खालती त्या ठिकाणी सिलेक्ट युअर बँक सांगितलेलं आहे, तर बँक कोणती आहे ती त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि सीडिंग टाईप सांगितलेलं आहे। फ्रेश सीडिंग असेल तर त्या ठिकाणी फ्रेश निवडायचं आहे। खालती त्या ठिकाणी जर मोमेंट सेम बँक विथ अनादर अकाउंट, म्हणजे एकाच बँकेमध्ये जर 2 अकाउंट असतील आणि दुसऱ्या अकाउंटला जर बँक लिंक करायची असेल म्हणजे मोबाईल नंबर, तर त्या ठिकाणी तो ऑप्शन निवडायचा आहे। आणि खालती दिलेला आहे मोमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक, म्हणजे एका बँकेमधून दुसऱ्या बँकेतील अकाउंटशी जर नंबर लिंक करायचा असेल तर त्या ठिकाणी तो ऑप्शन निवडायचा आहे। म्हणजे ज्या त्या कंडिशननुसार त्या ठिकाणी ऑप्शन निवडल्यानंतर खालती थोडंसं आल्यानंतर जो काय बँक अकाउंट नंबर आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे। आता बँक अकाउंट नंबर टाकल्यानंतर पुन्हा पुढं कन्फर्म अकाउंट नंबर सांगितलेला आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे। आता ही सर्व इन्फॉर्मेशन भरल्यानंतर छोटासा बॉक्स आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि जो काय कॅप्चा दिलेला आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे। आता कॅप्चा जर तुम्हाला दिसत नसेल तर त्या ठिकाणी रिफ्रेश बटन दिलेलं आहे, त्या रिफ्रेश बटनवरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, सबमिट त्या ठिकाणी करायचं आहे। ग्रीन बटनमध्ये दाखवत आहे त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे। आता जसं की आपण सबमिट करतोय, सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी पुढचं जे पेज आहे त्या ठिकाणी ओपन होतं आहे आणि ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुढची प्रोसेस करायची आहे। आता पुन्हा ॲग्री टू कंटिन्यू म्हणायचं आहे आणि ॲग्री टू कंटिन्यू म्हटल्यानंतर त्या ठिकाणी OTP जो आहे तो त्या मोबाईल नंबरवरती OTP येणार आहे। आता जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघताय जो काय OTP असणार आहे तो त्या OTP त्या ठिकाणी टाकायचा आहे। आता OTP टाकल्यानंतर त्या ठिकाणी काय करायचं आहे, कन्फर्म